हा देवगळी पॉइंट आणि आहे खाली देवगळी बीच. आता निळाशार समुद्र आपल्याला इकडनं पाहायला मिळत आहे. पर्यटकांसाठी व्यवस्थित असा रस्ता, समुद्राचं भयानक रूप आपल्याला इथून पाहायला मिळतंय. लाटा या खडकांवर फुटत आहेत. हे बघा पाणी किती उसळून वर येत उडत आहे. हीच ती घळ आपल्याला जवळून पाहायला मिळते. अप्रतिम असा निसर्गाचा नजारा आपल्याला इथे पाहायला मिळाला. नमस्कार मंडळी, मी आपला समीर खीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आपल्या समीर खीर या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आता आपण राजापूरला दूध पापेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण आता आलो आहे देवगळी या बीचला. देवगळी हा एक पॉईंट आहे समुद्रामध्ये, ते आपण आता पाहण्यासाठी आलो आहोत. तर इथे पार्किंग वगैरेचे बघा माझ्या पाठच्या बाजूला अशी सुविधा वगैरे आहे आणि काही पर्यटक देखील आलेले आहेत. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही व्हिडिओ पूर्ण पहा. समुद्राचं दर्शन आणि देवगळी बीच आणि हा जो पॉईंट आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मंडळी, मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, हे जे आपल्याला अद्भुत नजारा दिसतोय आपल्या समोरून इथे पाहायला, ते आहे हा देवगळी पॉईंट आणि आहे खाली देवगळी बीच. आता पावसाला सुरुवात झाली आहे, समुद्रालाही उधाण आलेलं आहे आणि बघा कशा लाटा, तर बीच पूर्ण भरून गेलं आहे लाटांनी आणि पाणी एवढं भरलं आहे. आणि हा पूर्ण डोंगर आहे आणि हा अथांग पसरलेला असा अरबी समुद्र. आणि आपल्याला इकडनं आता खाली उतरायचं आहे आणि हे समोर आपल्या जे दिसतंय हा जो पॉईंट आहे तिथे आता आपण जाणार आहोत. त्या बाजूला सुरूची वगैरे झाडं इथे लावलेली आहेत. बाईक पार्किंगसाठी ही व्यवस्था आहे. तसेच इथे स्टॉल्स देखील आहेत, पण दुपारची वेळ असल्यामुळे काही स्टॉल बंद आहेत तर काही स्टॉल इथे आहेत ओपन. आपल्याला थंड पेय इथे ची व्यवस्था वगैरे आहे. पहा, या बाजूला पण डोंगर आहेत आणि ह्या आपली मित्रमंडळी वरून समुद्राचा आनंद घेत आहेत. पहा, निळाशार समुद्र आपल्याला इकडनं पाहायला मिळत आहे. मंडळी, आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे हे देवगळी बीच आणि ती आपल्याला समोर गुहेसारखं घळ दिसते. त्याच घळीत कणकाधिकाची मूर्ती सापडली आहे आणि या गावामध्ये कशेळी गाव आहे येथे आणि या गावामध्ये ते कणकादित्याचं मंदिर आहे. तिथे ह्या सूर्यनारायण म्हणजेच कणकाधिकाची स्थापना केली आहे आणि इकडचा हा आपल्याला नजारा पाहायला मिळतो आहे. या रस्त्याने आता आपण खाली जात आहोत. हा सुंदर असा नजारा पाहण्यासाठी. हा जो या बाजूनी आहे हा रस्ता, या डोंगराला लागून आता आपण खाली उतरणार. पर्यटकांसाठी व्यवस्थित असा रस्ता पायटाण्या करून हा खाली आपल्याला बीचपर्यंत नेतो. आपण जसं खाली येतोय तसं आपल्याला हा सगळा नजारा जवळून पाहायला मिळत आहे. बघा, समुद्राचं भयानक रूप आपल्याला इथून पाहायला मिळत आहे. फेसाळलेला समुद्र आणि मोठमोठ्या लाटा उसळत आहेत आणि हा खाली आहे तो देवगळी समुद्र किनारा. मोठमोठ्या लाटा उसळत आहेत आणि त्या लाटा या खडकांवर फुटत आहेत आणि त्या लाटा पूर्ण या बीच भरून टाकलेला आहे. बीच राहिलेलाच नाही आहे, पूर्ण डोंगरावर लाटा उसळत आहेत. भयानक असं समुद्राचं रुद्र रूप आपल्याला जवळून पाहायला मिळतंय. बघा केवढ्या मोठमोठ्या लाटा या खडकावर फुटत आहेत
समुद्र आता उसळायला लागलेला आहे. पावसाला देखील आता सुरुवात झाली आहे जून एंडिंगमध्ये. आणि बघा समुद्राचं भयानक रूप. पाणीमध्ये बघ फरक आहे, हा लाल दिसतो तो व्हाईट आहे. बघा केवढी मोठी लाट आली आहे आणि हीच लाट येऊन या आता खडकावर फुटणार आहे. ते बघा पाणी किती उसळून वर येत उडत आहे. मंडळी आता आपण या पॉइंटला जाऊया. चला वरच्या दिशेने आपण आता या पॉइंटला जाऊ. तिथे आता आपण या पॉइंट जवळ आलेलो आहोत. हे बघ हीच ती घळ आपल्याला जवळून पाहायला मिळते. मस्त असा व्ह्यू पाहून आता आपण इकडनं निघत आहोत. तर इकडनं आपल्याला पुढे पावस, रत्नदुर्ग किल्ला, गणपतीपुळे तसा जयविनायक मंदिरचं देखील दर्शन घ्यायचं आहे. पण फोटोग्राफी काय संपतच नाही करून आता शेवटी आपण मनाला समजून या बीचवरून निघालेलो आहोत. आणि आता परत आपण वरच्या दिशेने जाणार. बघा एक एक मंडळींना आता बाहेर घेतलेलं आहे. फोटो काय संपत नाहीत त्यांचे. चला आता आपण जसं आलो त्याच दिशेने आता वरती जाऊया. सुंदर असा नजारा आपल्याला इथून पाहायला मिळाला. देवगळी बीच. आता वरती आपण पोचलो. मस्त असा नजारा, देवगळ बीच, तसेच हा जो पॉईंट आहे हा पूर्ण देवगळी समुद्र किनारा. आणि हा पॉईंट आपल्याला पाहून मन एकदम प्रसन्न झालं आहे. बघा निळाशार पसरलेला असा अरबी समुद्र आणि त्याचा हा रूप. भव्य लाटा या खडकावर फुटत आहेत आणि हा नजारा पाहून मन एकदम प्रसन्न झालं. अप्रतिम असा निसर्गाचा नजारा आपल्याला इथे पाहायला मिळाला. तर मंडळी अशा प्रकारे आपण कशेळी येथील ही देवगळी बीच, तसंच तिकडची देवखळ आणि जो पॉईंट आहे समुद्रामध्ये तो देखील पाहिला. पाहून एकदम मन प्रसन्न असा नजारा होता. तर त्याबद्दलची ही व्हिडिओ बनवून मी आपल्याला हा नजारा दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जर कमेंट आवडली असेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओ जर पाहायला आपल्याला आवडत असतील तर माझ्या समीर गिरी या चॅनलला जरूर भेट द्या. चला मग मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत. आता पुढच्या प्रवासाला आपण आता सुरुवात करूया. चला बाय बाय, टेक केअर.